नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूरच्या चित्रनगरीमध्ये। सुरुवातीस आपण कोल्हापूरच्या चित्रनगरीबाबत माहिती घेऊ। कोल्हापूर हे मराठी चित्रपटसृष्टीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते। 1917 साली बाबुराव पेंटर यांनी येथे महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली, ज्यामुळे कोल्हापूरची चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली गेली। त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज आणि अक्कासाहेब महाराज यांनी कोल्हापूर सिनेटोन आणि शालिनी सिनेटोन या चित्रपट संस्थाची स्थापना करून या परंपरेला पुढे नेले। मित्रांनो, आपण पाहत आहोत ही आहे चित्रनगरीमधील भक्कम दगडी व लाकडी बांधकाम केलेला मजबूत असा गावाकडचा जुना वाडा। वाड्याचे मुख्य प्रवेशद्वार पहा किती मजबूत आणि भव्य आहे। आतमध्ये प्रशस्त असे मोठे हे मोकळे अंगण आहे, जो या वाड्याचा मुख्य भाग आहे। वाड्याला जुने लाकडी खांब दाखवले आहेत, त्यामुळे वाड्याचा लूक छान दिसत आहे। डायरेक्टर यांना येथे घरातील सर्व लोक राहत असताना दाखवता येतील। उन्हाळ्यात दुपारी गप्पा मारताना, मुले खेळताना दाखवता येईल। कॉलनी बिल्डिंगमध्ये राहणारे लोक हे सुद्धा लोकेशन सेट करून त्यांच्या चित्रपटामध्ये, सिरियलमध्ये दाखवता येते। आपण आता वाड्याच्या वरच्या मजल्यावर चाललो आहे। वरती जाण्यासाठी पहा मोठा लाकडी जिना बनवला आहे। वरून सुद्धा चित्रीकरण करता येऊ शकते। हे वरच्या मजल्यावरून दिसणारे बाहेरचे चित्र। समोरची जी इमारत तुम्ही पाहत आहात ती आहे चित्रनगरीमधील प्रशस्त व मोठी भक्कम शाळा। येथे स्कूल, कॉलेज याच्या रूमसुद्धा दाखवता येतील। 1984 साली आपण जी आत्ता पाहत आहोत या मोरेवाडी येथील 77 एकर क्षेत्रावर कोल्हापूर चित्रनगरीची स्थापना करण्यात आली। मात्र कालांतराने विविध कारणामुळे तिची स्थिती खालावत गेली। 2012 साली शासनाने चित्रनगरीच्या पुनर्जीवनाचा निर्णय घेतला आणि 2016 पासून विकास कामांना सुरुवात झाली। आज अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज अशी ही चित्रनगरी पुन्हा एकदा चित्रीकरणासाठी सुसज्ज झाली आहे। येथे आता विविध मालिकांचे चित्रीकरण दररोज सुरू असते। फेब्रुवारी 2025 मध्ये सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी कोल्हापूर चित्रपट नगरीत मराठी चित्रपटांच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी एक भव्य वस्तू संग्रहालय उभारण्याची घोषणा केली। या संग्रहालयात चित्रपटाच्या सुवर्ण काळातील महत्त्वाचे दस्तऐवज, जुने चित्रपट, पोस्टर्स, कॅमेरे, वेशभूषा, स्क्रिप्ट्स इत्यादी समावेश असेल। कोल्हापूर चित्रपट नगरीचे हे पुनर्जीवन आणि संग्रहालयाची स्थापना मराठी चित्रपटसृष्टीची एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे, ज्यामुळे या क्षेत्रातील कलाकार, तंत्रज्ञ आणि रसिकांना नवीन प्रेरणा मिळेल। सध्या मोठ्या प्रमाणात येथे वेगवेगळी कामे चालू असल्याचे दिसून येत आहे। नवीन रस्ते, इमारत बनत आहेत। रेल्वे स्टेशन, बस स्टेशन याची निर्मिती केली जाणार आहे। हे जे बाजूला दिसत आहे ते मंदिर आहे, त्याचेही बांधकाम वगैरे सध्या चालू आहे। तुम्ही या झोपड्या पाहत आहात त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या एका मराठी सिरियलसाठी बनवण्यात आल्या आहेत। छोट्या छोट्या छान झोपड्या बनवल्या आहेत। सध्या या झोपड्यामध्ये एका सिरियलचे शूटिंग चालू आहे।